गाईज मिरचीचा रेट पाहून तो माझ्या डोक्यावर पुरा टेन्शनच येऊन गेला होता यार. आजची सुरुवात होते आपली गाडी खराब झाल्यापासून. तर आपण आलो होतो आपली गाडी सुधारायला. आपल्यासोबत आहे आपले गोपाल भाऊ. तर यार आपला ट्रायपॉड बी आपल्या गाडीत होता. गणेश काका म्हणे की तुला नाही का गाडी संध्याकाळवरी देतो. म्हणलं ठीक आहे. मला वाटलं थोडा झेरॉक्स काढायसाठी तर मी इकडे येऊन गेलो होतो की चहा बी पिऊन घेईन म्हणलं शांतनू सोबत. मी नागपूरची गरमी पाहून तर नाही का ऑफिसच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत, पण निघा पडते. का करूया. आपला लंच टाइम झाला होता तर मी डब्बा नाही आणला होता तर मी निघून गेलो होतो आपल्या घरी जेवण करायला. माझ्यासोबत आहे माझ्या शांतनू फ्रेंड. गाईज घरी आलो होतो पहिले कूलर चालू केला. शांतनू भाऊ म्हणे व्हिडिओत घे म्हणे मला, तर मी व्हिडिओत घेऊन टाकला. आपली बहीण म्हणे की आज जेवण नाही भेटत तुला इडली बनवून खा पडत. तर ठीक आहे म्हटलं इडली खाऊन घेतो ना निघून जातो वापस आपल्या जॉबवर. तर जॉबवर आल्यावर माहित पडलं की आपल्या छोटू भाऊ म्हणे मिरची घ्यायला चलतं. आलो होतो मिरची घ्यायला. तर मिरचीचे हाय फाय रेट पाहून तो माझ्या डोक्यावर पुरा टेन्शनच येऊन गेलं. एवढे महाग मिरच्या यार. छोटू भाऊ करायला लागला भावटावर नाही का. छोटू भाऊला आवडली होती ते पटना मिरची. आता ते पाहून राहिला यार. आता का करू म्हणलं. जामीन मिरच्या गिरच्या घेऊन टाकले तर निघून गेलो होतो आपल्या ऑफिस. तर काका म्हणे त्या गाडीला 10-15 मिनिटं लागून तू बसून जा यार, इथं गरमी बहुत होऊन राहिली. आपली गाडी बी झाली होती. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.